नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव सुदृढ कसा राहील याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवतो. किडनी हा आपल्या आरोग्यातला अत्यंत महत्त्वाचा अवयव असतो. रक्त फिल्टर करून त्यातले टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकण्याचं काम करते किडनी. त्यामुळे जेव्हा किडनी निकामी होऊ लागते तेव्हा आपल्याला प्रचंड त्रास होऊ लागतो आणि त्यावर उपाय म्हणून केलं जातं डायलिसिस. हे डायलिसिस म्हणजे नेमकं असतं तरी काय आणि त्यामध्ये पोषक आहार घेणं किती आवश्यक असतं याविषयीच आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती देण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर सचिन मोतीराम नाईक. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. चर्चेच्या सुरुवातीला डॉक्टरांची ओळख करून देते आपल्याला. डॉक्टर सचिन मोतीराम नाईक यांनी MBBS MD या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च अशा पदवी संपादित केलेल्या आहेत KEM रुग्णालयातून, जे मुंबईतच आहे. तसंच त्यांनी DM इन नेफ्रोलॉजी ही पदवी सुद्धा संपादित केलेली आहे चंदीगडहून. त्याचबरोबर FRCP ESE इन नेफ्रोलॉजी ही पदवी त्यांनी UKहून संपादित केली. तसंच ग्लॉमकॉम ही फेलोशिप त्यांनी मिळवली USAहून. ते माजी सहाय्यक प्राध्यापक आहे KEM रुग्णालयाचे. त्याचबरोबर ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत DY पाटील रुग्णालयात, जे नवी मुंबईत आहे. आणि सध्या ते सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत नेरूळच्या तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर, सुरुवातीला आम्हाला हेच सांगा की मुळात डायलिसिस म्हणजे काय असतं आणि त्यामध्ये पोषक आहार घेणं इतकं का आवश्यक आहे? मॅडम, जसं तुम्ही सांगितलं, किडनी हा आपला एक शरीराचं फिल्टर असतं. ते आपलं रक्त फिल्टर करतं आणि जे पण टाकाऊ पदार्थ आहे ते आपल्या शरीराच्या बाहेर फेकतं. सो जेव्हा किडनी निकाम्या होतात तेव्हा हे सगळे टाकाऊ पदार्थ शरीरात जमा राहतात. सो त्यांना आपण काढण्यासाठी आपण डायलिसिस ही प्रक्रिया करतो. ही बेसिकली एक ब्लडचं फिल्टर आहे, विच इज आर्टिफिशियल किडनी. सो याच्यामध्ये आपण जे ब्लड फिल्टर करून जे टाकाऊ पदार्थ काढून सगळे चांगले पदार्थ बॉडीमध्ये रिटेन करतो. सो पोषण हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे डायलिसिस पेशंट्समध्ये. जसं हे टाकाऊ पदार्थ निघतात त्याचप्रमाणे काही अमायनो ॲसिड्स आणि प्रोटीन पण या डायलिसिस प्रक्रियेद्वारे बाहेर निघतात. प्लस पेशंटचा आहार खूप कमी असतो, त्यांना भूक कमी लागते, त्यामुळे त्यांचं पदार्थांचं सेवन पण खूप कमी असतं. सो या दोघी कारणामुळे पेशंटच्या शरीरामधलं पोषण कमी होतं आणि पेशंटमध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे या आजारामध्ये डायलिसिस पेशंटमध्ये पोषणावर लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अच्छा डॉक्टर, डायलिसिसमध्ये शरीरातलं पोषण कमी होतं, ज्यामुळे कुपोषितपणा येऊ शकतो असं आपण सांगितलं. प्रामुख्याने प्रथिनं अर्थात विटॅमिन्स किंवा प्रोटीन्स कसे कमी होतात का या डायलिसिसमध्ये? त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. डेफिनेटली. जसं मी तुम्हाला सांगितलं की डायलिसिस या प्रक्रियेमध्ये प्रोटीनचा पण लॉस होतो डायलिसिस प्रक्रियेमध्ये. प्लस प्रत्येक डायलिसिस सेशनमध्ये कमीत कमी 8 ते 10 ग्राम प्रोटीनचा लॉस होतो. प्लस पेशंटचं सेवन कमी असल्यामुळे त्यांचं पुरेशा प्रमाणात प्रोटीन इंटेक होत नाही. या घटनेमुळे त्यांच्या शरीरातलं अल्बुमिनचं प्रमाण कमी होतं. या प्रॉब्लेममुळे त्यांच्या शरीरातला जगण्याचा जो दर्जा असतो तो खालावतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आजारांतून सावरण्याचं प्रमाण त्यांचं प्रमाण कमी होतं आणि त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे पण हे गोष्टीवर प्रथिनांवरती लक्ष देणं खूप गरजेचं असतं. अच्छा डॉक्टर, जेव्हा जेव्हा डायलिसिसबद्दल बोललं जातं तेव्हा त्यांना MI सिंड्रोम बाबत सुद्धा बोललं जातं. या दोन्हीमध्ये नेमका काय संबंध आहे हेच आपल्याकडून आता जाणून घ्यायचं. सो डेफिनेटली MI सिंड्रोम म्हणजे काय? M म्हणजे मालन्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण. I म्हणजे इन्फ्लमेशन्स म्हणजेच दाह किंवा शरीरात सूज येणे. थर्ड गोष्ट म्हणजे ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजेच रक्तवाहिन्या कडक होणे. सो डायलिसिस पेशंट्समध्ये कुपोषणामुळे त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन म्हणजेच दाहाचं प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्या कडक होतात. यामुळे या पेशंट्समध्ये हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस, लकवा होण्याचे चान्सेस अतिशय वाढतात आणि ह्यामुळे त्यांच्या जीवनाचा दर्जा खालावण्याची रिस्क असते. त्यामुळे हे MI सिंड्रोम हे एक आम्ही दुष्टचक्र असतं कन्सिडर करतो डायलिसिस पेशंट्समध्ये. आणि या जेवढा लवकर आपण या गोष्टीला लाईक प्रॉपरली ट्रीट करणार तेवढंच ते पेशंटला चांगलं राहण्यासाठी मदत करतं. मला असं वाटतं की केवळ डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांसाठीच नाही तर एकूणच सर्वसामान्य व्यक्तींसाठी जेव्हा आपल्या शरीरातली प्रथिनं कमी होत असतील तर ते MI चक्र जास्त जलद गतीने त्याला चालना देत असेल असं होऊ शकतं ना डॉक्टर? सो डेफिनेटली. जसं तुम्ही म्हटलं की हा प्रथिने म्हणजे आपलं हे बॉडीचं बिल्डिंग ब्लॉक असतात. त्यांची कमतरता झाली की आपल्या शरीरामधली रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
प्लस हे जे आपले इन्फ्लमेशन म्हणजेच दाहाचं प्रमाण वाढते, या दोघी कारणामुळे जे रक्तवाहिन्या जे कडक होण्याचा वेग वाढतो. आणि हे जनरली आम्ही हे MI जे सिंड्रोम असतं तर त्याचं आम्ही ॲज अ पेशंटच्या लाईक गंभीरतेचं स्वरूप आणि त्यांच्या मृत्यूपणाचं जे एक लक्षण म्हणून आम्ही मानतो याला. त्यामुळे याच्यामुळे त्यांचं मृत्यू प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे हे MI चक्र खंडित करणं खूप गरजेचं असतं डायलिसिस पेशंट्समध्ये. अगदीच अगदीच. आता डॉक्टर आपल्या मूळ विषयाकडे येऊया. विषय आहे डायलिसिस आणि आहाराचं महत्त्व. डॉक्टर, जे रुग्ण डायलिसिस ट्रीटमेंट घेत आहेत किंवा डायलिसिसवर आहेत त्यांचा आहार नेमका कसा असावा? आदर्श आहार कसा आहे? किती प्रमाणात प्रोटीन्स, प्रथिनं असावी त्यांच्या आहारात? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जनरली काय असतं, जेव्हा पेशंटला किडनी आजार असतो तेव्हा आम्ही जनरली त्यांना सांगतो की तुम्ही प्रोटीनचं इंटेक लिमिटेड ठेवा. दॅट इज 0.8 ग्राम पर kg पर डे. का असं? बिकॉज जेवढं जास्त प्रोटीन लोड असतो तेवढा किडनीवरती थोडा स्ट्रेस वाढतो, त्रास वाढतो आणि त्याच्यामुळे ते किडनी आजार लवकर वाढण्याची शक्यता असते. पण जेव्हा डायलिसिस चालू होतं तेव्हा ऑलरेडी सगळ्या किडन्या निकाम्या झालेल्या असतात. त्यामुळे अशा पेशंट्समध्ये त्यांचं प्रोटीनचं प्रमाण वाढवण्याची गरज पडते. तर अशा वेळी आम्ही प्रोटीनचं इंटेक त्यांचं वाढवतो. सो डायलिसिस पेशंट्समध्ये आपण प्रोटीन इंटेक 1.2 ग्राम पर kg पर डे असं म्हणून आम्ही सांगतो. आणि काही पेशंट्समध्ये त्याच्यापेक्षा जास्तही प्रमाणात गरजेचं पडू शकतं. सो जनरली हे प्रोटीन आपण मेनली उच्च जैविक गुणवत्ता असलेले प्रोटीन म्हणजेच हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू असलेले प्रोटीन घेणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्यांचं ॲब्झॉर्प्शन वगैरे चांगलं होतं आणि ते प्रोटीन प्रभावशाली असतात. तर हे सगळे घटक त्यांनी डाएटमध्ये इन्क्लूड करणं खूप गरजेचं असतं. अगदीच अगदीच. पण जर आपण पाहिलं ना डॉक्टर, तर साधा ताप जरी आपल्याला आला तरी आपलं तोंड कडवट होतं आणि काहीही न खाण्याची इच्छा आपल्याला होते. जेव्हा एखाद्या रुग्णाची किडनी निकामी होऊ लागत असेल तेव्हा तिला किती त्रास होतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ते डायलिसिसवर असेल तेव्हा आपण म्हणताय की त्यांच्या आहारातलं आपण प्रथिनांचं प्रमाण वाढवतो, पण ती प्रथिनं त्यांना खावीशी तरी वाटत असतील का डॉक्टर? डेफिनेटली. जेव्हा पेशंट डायलिसिसवरती असतो त्यांना भुकेचं प्रमाण कमी असतं. प्लस त्यांच्यामध्ये डाएटसाठी खूप मर्यादा असतात. त्यांच्यामध्ये आम्ही द्रव्याचं म्हणजेच पाण्याचं प्रमाण लिमिटेड ठेवतो. प्लस जे पोटॅशियम रिच पदार्थ असतात, फॉस्फरस रिच पदार्थ असतात, आम्ही त्यांच्या मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतो. त्यामुळे हे सगळं कन्सिडर करून व्यवस्थित प्रमाणामध्ये आहार घेणं हे खूप डिफिकल्ट होतं अशा पेशंट्समध्ये. अगदीच. आणि आणखी कोणकोणते चॅलेंजेस येतात यामध्ये? जसं तुम्हाला म्हटलं की त्यांच्यामध्ये आहारामध्ये खूप मर्यादा असल्यामुळे त्यांना ते मर्यादा लक्षात घेता आणि सगळं पूर्ण प्रॉपर आहार देणं कठीण असतं. त्यामुळे त्यांना आम्ही खूप वेळा काहीतरी किडनी विशिष्ट सप्लिमेंट्स जे असतात त्यांचं संतुलित सेवन करण्याचा सल्ला देतो. सो दॅट त्यांचं जे आहार आहे ते पूर्ण दोन्ही आहार आणि संतुलन प्रोटीनचा इंटेक असल्यामुळे प्रॉपर त्यांना न्यूट्रिशन भेटेल. अगदीच अगदीच. ही जी आपण सगळी काळजी घेता डायलिसिस रुग्णांची, त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हणतात वैद्यकीय पोषण उपचार, Yes. अर्थात मेडिकल न्यूट्रिशन थेरपी. या थेरपीविषयी सविस्तरपणे सांगा डॉक्टर. सो मेडिकल न्यूट्रिशन थेरपी म्हणजे आम्ही किडनी पेशंटच्या विशिष्ट असे ओरल सप्लिमेंट्स आम्ही त्यांना देतो. याच्यामध्ये आम्ही प्रथिनयुक्त पदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी असलेले पदार्थ त्यांना सप्लिमेंट देतो. याच्यामध्ये त्यांचे जे पण मर्यादा असतात द्रव्याच्या आणि बाकी डायटरी सप्लिमेंट्स असतात त्याचं सगळ्यांचं विशेष लक्ष घेतलं जातं. हे खूपच त्यांना डायजेशनसाठी इझी असतं आणि हे प्रभावशाली असतं. त्यामुळे हे सप्लिमेंट्स घेतल्यावरती पेशंटची जी ऑलरेडी कमतरता असते प्रथिनांची ती भागवली जाऊ शकते. अगदीच. ही प्रथिनांची कमतरता भरून निघते हे खरं आहे, पण त्यामुळे त्यांच्या तब्येतीत काय सुधारणा दिसते? म्हणजे किडनीवर आलेली सूज वगैरे कमी होऊ शकते डॉक्टर? हो, नक्कीच. या पूर्ण सप्लिमेंट्स दिल्यामुळे त्यांचं ओव्हरऑल जे न्यूट्रिशन आहे, जे पोषण आहे वाढतं. त्याच्यामुळे त्यांचं मसल मास जे असतं ते वाढतं. अशक्तपणा आहे तो बेटर होतो. ओव्हरऑल त्यांचा जगण्याचा जो दर्जा आहे तो वाढवतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जे MIS सायकल आपण ज्याच्याबद्दल डिस्कस केलं ते खंडित होण्यास खूपच हे उपयोगी असतं. आणि या सगळ्यांमुळेच त्यांचा इवन जो जगण्याचा दर आहे तो वाढतो. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतो आमच्या मॅनेजमेंटमध्ये. अगदीच अगदीच. आपण न्यूट्रिशन थेरपी विशेषपणे राबवता हे अगदी उल्लेखनीय आहे. पण डॉक्टर, एखाद्या रुग्णाला आपण कसं मोटिवेट करता की तुम्हाला नाही आज तुम्हाला एवढे प्रथिनं खायचेच आहेत, तुम्ही अशा प्रकारे खाऊ शकता, असं कसं मोटिवेट करता तुम्ही त्यांना? सो मी माझ्या पेशंटला नेहमी सल्ला देतो की त्यांचं आहार आणि जे सप्लिमेंट्स असतात त्यांच्यामधलं संतुलन साधणं खूप गरजेचं आहे. त्यांना भूक वाढण्यासाठी पण आम्ही त्यांना उत्साहित करतो की तुम्ही आहारामध्ये
हाय प्रोटीन इंटेक म्हणजेच जसं नॉनव्हेजमध्ये अंडी, मांसमध्ये लाईक चिकन और फिश, आणि व्हेजमध्ये लिमिटेड दुधाचे पदार्थ, दूध आणि चीज किंवा सोयाबीन या सगळ्या लाईक पदार्थाचं सेवन करण्यास आम्ही प्रोत्साहित करतो. त्याच बरोबर आम्ही रोज त्यांना डेली जे किडनी विशिष्ट प्रोटीन सप्लिमेंट असतात ते त्यांना घेण्यासाठी उत्साहित करतो. त्या दोघांच्यामुळे त्यांचं ॲडेक्वेटली न्यूट्रिशन जे होतं आणि इन जनरल त्यांना ओव्हरऑल जगण्याचा जो दर्जा असतो तो चांगला वाटतो त्यांना. अगदीच. खरं तर काही वेळा असंही होत असेल की रुग्णांना न सांगता त्यांच्या नातेवाईकांना आपण सल्ले देत असाल, Yes, कारण yes, रुग्णांची definitely. त्या दरम्यान तेवढी मानसिक स्थिती नसेल की ते ऐकू शकतील आणि मग ते अंमलात आणू अगदी शकतील. बरोबर मग आहे. नातेवाईकांना आपण काय सल्ला देता डॉक्टर आहाराविषयी? नातेवाईकांना पण आम्ही जे सांगतो की जे रुग्णांना प्रॉपर त्यांनी उत्साहित करावं, की त्यांनी भलेही थोड्या इंटरवलमध्ये जेवण द्यावं. एका वेळी ते खूप जास्त पदार्थ खाऊ शकत नाही, तर त्यांना स्मॉल फ्रिक्वेंट इंटरवलमध्ये स्मॉल फ्रिक्वेंट मील्स द्यावे. त्यांचे जे पण आम्ही सांगितलं त्यांना प्रोटीन इंटेक वगैरे वाढवण्यासाठी जे पण पदार्थ दिले आहेत ते त्यांना द्यावेत, आणि इव्हन प्रोटीन सप्लिमेंट दिवसातून 1 ते 2 वेळा डिपेंडिंग अपॉन त्यांचे नीड द्यावे. याच्यासाठी आम्ही आहार तज्ज्ञांचा त्यांना सल्ला घेऊन त्यांच्या पेशंटच्या वैयक्तिक प्रमाणे एक योजना लिहून देतो, ज्याच्यामध्ये ते त्या योजनेवरती लाईक कन्सिस्टंटली त्यांनी त्या योजना घेतल्या तर त्यांचं ओव्हरऑल न्यूट्रिशन वाढण्यास हेल्प होतं त्यांना. बरोबरच आहे. आता आपण डायलिसिसमध्ये पोषक आहाराचं किती महत्व आहे हे अगदी सविस्तरपणे सांगितले डॉक्टर. आता जाणून घ्यायचंय डायलिसिस बाबत. ऍक्च्युअल डायलिसिस म्हणजे नेमकं होतं काय डॉक्टर? जसं डायलिसिस म्हणजे काय असतं एक्झॅक्टली. डायलिसिसमध्ये आम्ही काय करतो, हे जनरली किडनी ज्या असतं आपल्या, त्यांचं काम असतं की आपल्या रक्त फिल्टर करणं. रक्त फिल्टर करून जे पण टाकाऊ पदार्थ आहे, जे एक्स्ट्रा पाणी आहे ते लघवीवाटे बाहेर टाकतं. पण जेव्हा किडन्या निकाम्या होतात तेव्हा हे काम आपण मशीनद्वारे करत होतो. त्याला या प्रक्रियेला डायलिसिस म्हणतात. तो इट इज अ जस्ट आर्टिफिशियल किडनी टाईप्स. ओके, सो त्याच्यामध्ये आम्ही रक्त जे असतं ते आम्ही मशीनला पाठवतो. मशीन ते रक्त फिल्टर करतं, त्याच्यातले सगळे टाकाऊ पदार्थ, एक्स्ट्रा पाणी जे असतं ते काढतं, आणि हे जे शुद्ध झालेलं रक्त असतं ते परत आम्ही पेशंटला पाठवतो. सो ही ओव्हरऑल प्रक्रिया आहे, ज्याला डायलिसिस असे म्हणतात. आणि मग ती किती वेळा करायची असते साधारण? सो जनरली आम्ही हे डायलिसिसचं जे प्रक्रिया असते आम्ही हप्त्यातून 2 ते 3 वेळा करतो, आणि हे 4 तासाचं स्टँडर्ड सेशन असतं. तर त्याच्यामध्ये आम्ही पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार 2 हप्त्यातून किंवा 3 वेळा असं जनरली ॲडवाईस करतो. म्हणजे ते त्यांच्या स्थितीवर डिपेंड असतं. अच्छा, आता किडनीच्या आरोग्याकडे येऊया. डॉक्टर, किडनी आपली सदैव निरोगी राहावी, कायम निरोगी राहावी, यासाठी आपण काय करू शकतो? सो किडनी आजाराचं सर्वात महत्त्वाचे किडनीला त्रास होण्याचे कारण म्हणजे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर. सो 70-75% लोकांच्या किडन्या ह्या शुगर आणि ब्लड प्रेशरमुळे खराब होतात. सो ज्यांनाही शुगर आहे आणि ब्लड प्रेशर आहे अशा लोकांनी रेग्युलरली किडनीचं मॉनिटरिंग करणं, किडनी फंक्शन चेकअप करणं, आणि जर का किडनी प्रॉब्लेम असतील तर लवकरात लवकर आपल्या नेफ्रॉलॉजिस्टचा सल्ला घेऊन त्याला आपल्याला कसं लाईक पुढे प्रॉब्लेम होण्यापासून वाचवता येईल त्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. तर जेवढा लवकर आपण या किडनी आजाराला डायग्नोज करणार, जेवढा लवकर आपण त्याच्याकडे लक्ष देणार, तेवढंच ते पुढे जाऊन तुम्हाला डायलिसिस स्टेजपर्यंत पोहोचण्यावर आपण डिले करू शकतो. अगदी. कसं असताना आपल्याला बरं नाही वाटलं की आपण कोणाकडे जातो? डॉक्टरांकडे जातो. पण किडनीचा विशिष्ट आजार आहे म्हणून आपण नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा हे अनेक जणांना माहीत नसतं, कारण ते त्याच्यातले तज्ज्ञ असतात हे अनेक जणांना माहीत नसतं. डॉक्टर, अशी कोणती वेळ येते, म्हणजे अशी कोणती लक्षणं आपल्याला जाणवतात की तेव्हा आपण नेफ्रोलॉजिस्टकडेच जाऊन सल्ला घ्यायला हवा, असं आपण सांगाल? सो किडनी आजाराची लक्षणं काय काय असू शकतात? सर्वात पहिले तर पायाला सूज येणं, चेहऱ्याला सूज येणं, कमजोरी वाटणं, भूक कमी लागणं, दम लागणं, लघवीमध्ये लाईक फेस येणं किंवा लघवीमध्ये रेड होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं. तर हे सगळे जे असतात हे किडनी आजाराचे लक्षणं असतात. एस्पेशली जर का कोणाला डायबिटीज अँड ब्लड प्रेशर असेल आणि त्यांना हे सिम्पटम्स, हे आजाराची लक्षणं असतील, तर त्यांनी आपलं किडनीचं चेकअप करणं आणि आपल्या नेफ्रॉलॉजिस्टला भेटणं लवकरात लवकर खूप गरजेचं आहे. अच्छा, आणि डायलिसिसची आवश्यकता नेमकी कधी भासते? सो किडनी आजाराचे स्टेजेस असतात. जेव्हा किडनीचं फंक्शन लाईक 10% कमी होतं आणि पेशंटला ह्या सगळ्या लक्षणं एवढे प्रमाणात वाढतात की त्यांना त्रास व्हायला लागतात, तेव्हा आपण जनरली डायलिसिस ॲडवाईस करतो. अच्छा, आता डायलिसिसमध्ये पण अनेक अद्ययावत उपचार पद्धती आल्या असतील ना डॉक्टर? हो, डायलिसिसमध्ये पण खूप सारे टाईप्स असतात. एक हिमोडायलिसिस असतं, जे रक्ताचं डायलिसिस असतं. पेरिटोनियल डायलिसिस म्हणजे पोटाचं डायलिसिस असतं. तर हे पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार, पेशंटच्या कम्फर्टेबल असल्यानुसार आम्ही त्यांना हे दोन्ही डायलिसिसचे प्रकार ॲडवाईस करतो. पण त्यात फरक काय आहे मग?
सो ब्लडचं डायलिसिसमध्ये बेसिकली आम्ही ब्लड फिल्टर करतो आणि हे तुम्हाला सेंटरमध्ये जाऊन त्या जसं तुम्हाला सांगितले 4 तासाचं ब्लड डायलिसिस सेशन्स आपल्याला घ्यावं लागतं हप्त्यातून 2 ते 3 वेळा. पेरिटोनियल डायलिसिसमध्ये जनरली आपण पोटातल्या नॅचरल मेम्ब्रेनचा उपयोग करून हे जे फिल्टरचं प्रक्रिया करतो. तर याच्यामध्ये पोटामध्येच आपण विशिष्ट प्रकारचं एक फ्लुईड टाकतो. त्याच्यामुळे ते सगळं प्रक्रिया पोटामध्येच होते. आपल्याला कुठेही जायची गरज नसते. हे घरबसल्या करता येतं. ते फिल्टर झालं की आपण 4-5 आवर्सने ते आपण जे फ्लुईड टाकले ते आपण ड्रेन करून टाकतो. ही प्रक्रिया दिवसातून 3 ते 4 वेळा करावं लागते, बट हे डेली करावं लागतं. तर हे मूलभूत डिफरन्स असतो हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस. पण या दोन्ही पद्धती फार वेदनादायी असतील ना डॉक्टर? हो, डेफिनेटली थोडं डिस्कम्फर्ट तर होतोच पेशंटला, पण हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की जर का आपण डायलिसिस प्रक्रिया नाही केलं, हे सगळे टाकाऊ पदार्थ एक्स्ट्रा पाणी नाही करलं, तर पेशंटला खूप जास्त त्रास होऊन त्यांना सिरियस गोष्टी होण्याच्या संभावना खूप जास्त असतात. त्यामुळे हे करणं अत्यावश्यक असतं. दुष्परिणाम होऊ शकतात पुढे जाऊन. बरं डॉक्टर, आता सांगा की डायलिसिसवर जेव्हा एखादी व्यक्ती असते, तुम्ही अगदी सुरुवातीला जेव्हा त्यांना सांगता की आता आपल्याला डायलिसिस सुरू करावं लागेल, त्यानंतर साधारण किती त्या व्यक्तीचं वय असू शकतं पुढे? वय किडनी आजार हा कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. जनरली हे ओल्ड एजमध्ये जसं तुम्हाला सांगितलं डायबिटिक आणि ब्लड प्रेशरमुळे ओल्ड एजमध्ये कॉमन असलं तरीही यंग पेशंट्समध्ये पण विविध कारणाने किडनी आजार होऊ शकतात. तर असं नाही आहे की कोणत्या स्पेसिफिक एजमध्ये किडनी आजार जास्त होतात. ते कोणत्याही वयामध्ये होऊ शकतात, लहानपणापासून ते इवन मोठ्या माणसापर्यंत, डिपेंडिंग अपॉन त्यांना काय किडनी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ज्यांनाही किडनी आजार असेल त्यांनी लवकरात लवकर त्याला निदान करून पुढे त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. हो, पण माझा प्रश्न असा आहे डॉक्टर की डायलिसिस सुरू झाल्यानंतर किडनी पुन्हा आधी होती तशी होऊ शकते का, किंवा डायलिसिसवर असताना रुग्ण किती वर्ष जगू शकतो साधारण? हा खूपच कॉमन क्वेश्चन आहे आमच्यासाठी. तर जनरली जेव्हा पेशंटला किडनी पूर्णपणे निकाम्या होतात आणि आम्ही सांगतो की त्यांना परमनंट डायलिसिसची गरज आहे, तर अनफॉर्च्युनेटली ती रिव्हर्सिबल स्टेज असते. त्याच्यामधून परत किडनी रिकवर होण्याचे चान्सेस नसतात. तर याच्या पुढे आपल्याला ऑप्शन्स बघायला झाले तर आपण डायलिसिस जे आहे पूर्ण जेवढं लाईफ आहे तेवढा वेळ डायलिसिस करणं, किंवा मग बेटर ऑप्शन म्हणून किडनी ट्रान्सप्लांटचं पण आम्ही ऑप्शन देतो. त्याच्यामध्ये कोणी जर का किडनी डोनेट केली तर एक किडनीही तुमचं बॉडीचं सगळं प्रक्रिया जे असतं रक्त फिल्टर करण्याचं ते करू शकतात आणि पेशंट नॉर्मल आयुष्य जगू शकतो त्याच्यावर. अच्छा, खरं तर ना अनेक प्रेक्षकांच्या पण मनात हे 2 प्रश्न असतील. ते म्हणजे डॉक्टर, किडनी ट्रान्सप्लांटेशन विषयी कोण आपल्याला नेमकं किडनी ट्रान्सप्लांट करू शकतं, घरातली व्यक्ती? सो किडनी ट्रान्सप्लांटमध्ये 2 टाईप असतात. जर का तुमच्या घरामध्ये कोणी किडनी डोनेट करायला रेडी असेल, याच्यामध्ये आपले रक्त रिलेटिव्ह जे असतात, आई वडील भाऊ बहीण, हजबंड वाईफ किंवा हजबंड वाईफ पण करू शकतात बिकॉज दे आर व्हेरी क्लोजली रिलेटेड. तर रक्त रिलेटेड आपले क्लोज रिलेटिव्ह किंवा हजबंड वाईफ हे किडनी डोनेट करू शकतात. सर हे लिव्हिंग ट्रान्सप्लांट असतं. त्यांच्याकडे असे कोणी द्यायला कोणी डोनर नसतील त्यांना आम्ही कॅडावर ट्रान्सप्लांट प्रोग्राममध्ये रजिस्टर करायला सांगतो. याच्यामध्ये जे ॲक्सिडेंटलमध्ये ब्रेन डेथ पेशंट जे डोनेट करतात, अवयव दान करतात, त्या किडनी आपण आपण आपल्या पेशंट्सला अलॉट करतो. सो त्यामुळे आपण अवयवदान डेफिनेटली आय विल प्रमोट की अवयवदान जेवढं जास्त आपण करणार तेवढं जास्त या पेशंट्सला एक किडनी अवेलेबल होऊन त्यांना एक नवीन आयुष्य मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण या गोष्टीला प्रमोट केलं पाहिजे. अगदीच डॉक्टर. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, नेमका एका किडनीवर रुग्ण जगू शकतो का? हो, डेफिनेटली. तर बऱ्याच लोकांना आता जन्मतः एक किडनी असतात, तर जनरली त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. एक किडनीवरती पण पेशंट आयुष्य आपलं करू शकतात, अनलेस त्यांना काही दुसरे आजार झाले आणि त्याच्यावरती किडनीवरती स्ट्रेस वाढला तर त्यांना किडनी प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे त्यांना रेग्युलर किडनी मॉनिटरिंग करणं आणि त्यांचं फंक्शन्स वगैरे रेग्युलर चेकअप करणं हे इम्पॉर्टंट आहे. बट एक किडनीवरती पण आयुष्य जगता येतं. त्यामुळे अच्छा, सगळ्या प्रश्नांची आपण अगदी सविस्तरपणे उत्तरं दिलेली आहेत डॉक्टर. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता काय महत्त्वाचा सल्ला द्याल मुख्यतः डायलिसिसच्या रुग्णांना, की त्यांचा आहार कसा असावा आणि सर्वसामान्य व्यक्तींना की त्यांची किडनी कायम निरोगी कशी राहील? शेवटी मी हेच सांगेल की जे पण डायलिसिस पेशंट्स आहेत त्यांनी आपल्या आहाराकडे बिलकुल दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. त्यांनी आपलं प्रथिनांचं प्रमाण जे प्रोटीनचं प्रमाण आहे आणि जे सप्लिमेंट्स असतं आहारातलं ते प्रॉपर प्रमाणात घ्यावे. त्यानेच त्यांचं जगण्याचा दर्जा वाढेल आणि ओव्हरऑल त्यांचं जे जगण्याचा दर आहे तो वाढेल. यासाठी तुम्ही आपल्या नेफ्रोलॉजिस्ट आणि आहार तज्ञाला भेटून एक आपला वैयक्तिक पोषण प्लॅन आपला करायचा आणि तो कन्सिस्टंटली फॉलो करायचा. ते सर्वात इम्पॉर्टंट आहे.
अगदीच अगदीच खूप खूप आभार डॉक्टर. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.